सत्य असेल तेच दिसेल. हिंगोली परभणी स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतर्फे शिवसेनेचे सईद खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष सईद खान यांना उमेदवारी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर केलाय. एकीकडे हिंगोली परभणी विधान परिषदेचे आमदार विप्लव बाजोरिया यांच्यासाठी त्यांचे वडील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी हिंगोली परभणी विधान परिषद पुन्हा लढणार आणि पुन्हा जिंकणार असल्याचा दावा केला होता. यावेळीच त्यांनी आंबे देखील वाटले होते. मात्र बाजोरिया यांचे आंबे नासले आणि त्यांना पक्षानं तिकीट नाकारलं. पाथरीचे असलेले सईद खान यांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी देत अनेकांना धक्का दिलाय. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं परभणीच्या महापौरपदी एका मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला बसवल्यानंतर हिंदुत्ववादी पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना उबाटावर सडकून टीका केली होती. आता मात्र स्वतः हिंदुत्ववादी पक्ष म्हणून घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बाणकडून खानला उमेदवारी देण्यात आल्यानं आता हिंदुत्ववादी कार्यकर्ते काय बोलणार? महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यामुळे सईद खान यांना आता भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गटाचे हिंदुत्ववादी मतदार यांना मतदान करणार किंबहुना करावं लागेल. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आपापसात हिंदू मुसलमान जातीचा वैर निर्माण करणारे मोठे नेते मात्र यावेळी मुसलमानाला जवळ करत असताना चित्र आहे. मुसलमानाला उमेदवारी द्या त्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही, पण खालच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंदू मुस्लिमांच्या जातींचा विष पेरू नका असं आमचं म्हणणं आहे. एकीकडे स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणण्याचा कार्यकर्त्यांना तू लढ, आम्ही मागे आहोत असं म्हणायचं आणि स्वतः मात्र एका खानला उमेदवारी देऊन खानला मतदान करण्याचं आवाहन करायचं, हे कितपत योग्य आहे? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.